स्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रतापला घेऊन कल्पना ही सुभेदारांच्या घरी येताच आता विमल पळत पळत कल्पनाकडे येत म्हणते की वहिनी काय झालं कोर्टात. तेव्हा हसतच कल्पना म्हणते की विमल आपल्याला जे हवं होतं ना तेच झालं आणि हे निर्दोष सुटले. जा बरं पटकन देवापुढे साखर ठेव. तेव्हा विमल म्हणते की म्हणजे अजूनही या जगात न्याय आहे. त्यानंतर आता विमल ही प्रतापचं अभिनंदन करते तर कल्पना म्हणते की अगं अभिनंदन तर अर्जुन आणि सायलीचंही करायला हवं, कारण त्यांनी आकाश पातळ एक केलं आणि पुरावे शोधून आणले. तर आता प्रतापला थोडंसं डर्टी फील होऊन प्रताप आतमध्ये निघून जातो. तर तेवढ्यात पाठीमागून पूर्णाई सर्वांच्या सोबत तिथेच म्हणते की अगं विमल तुला आनंदाची बातमी कळली की नाही. तर विमल म्हणते हो हो. तर हे काय लगेच मी गोडाचा शिरा करायला घेते. तर पूर्णाई म्हणते की आणि देवापुढे साखर सुद्धा ठेव बरं का. तर लगेच विमल म्हणते हो हो. आणि आता सर्वांना मोठा आनंद झालेला असतो. तर आता पाठीमागून अर्जुन तिथे येताच पूर्णाई अर्जुनला मिठी मारते. तेव्हा अर्जुन आता पूर्णाईला समजावतो. अर्जुन म्हणतो की डॅडने माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता ना, तेव्हा मला खूप डर्टी फील होत होतं. तर पूर्णाई म्हणते की अर्जुन मी तरी तुझ्यावर कुठं विश्वास ठेवला होता. तो मैपत एवढा गुंड प्रवृत्तीचा माणूस असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं असे पूर्णाई अर्जुनला बोलते. पण मी माझी चूक मान्य करायला मला लाज वाटत नाही अर्जुन असे पूर्णाई अर्जुनला बोलते. तेवढ्यात पुढे अश्विन पूर्णाई समोर येतो आणि म्हणतो ठीक आहे ग पूर्णाई, तुझ्यासारख्या सुंदर मुली थोड्या चुकल्या ना की अजून सुंदर वाटतं. तर लगेचच पूर्णाई लाडाने आता अश्विनला फटका मारते. अस्मिता म्हणते की अरे पण अर्जुन त्या मैपत शिकरेची वाट लावायची असे ठरवूनच तू कोर्टात आला होता ना. तर अर्जुनचे लक्षवर प्रतापकडे लागलेले असते. अस्मिता म्हणते अरे काय रे अर्जुन, सगळेजण तुझे कौतुक करतात आणि तुझं लक्ष कुठं आहे. तर भानावर येत अर्जुन म्हणतो कुठं आहे काय, इथेच आहे ना. इकडे आता प्रताप त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि आता प्रतापला मागचे सर्व आठवू लागते. पूर्णाईने आता प्रतापला सांगितलेलं होतं की अर्जुनने तर सांगितले बेल मिळणं खूप कठीण आहे. मग प्रताप ही बेल कशी मिळाली आणि तू कसा सुटला. तर मैपत शिकरेने कशी आपल्याला बेल मिळवून दिली हे आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं. तर आता अर्जुनने घरी आलेल्या मैपातची कॉलर पकडून त्याला कसं बाहेर काढलं होतं हे देखील प्रतापला आठवते. आणि लगेच प्रताप आता अर्जुनला मारलेला त्याचा हात आता खाली आदळतो आणि म्हणतो की काय करून बसलो मी हे, आणि मला माणूस कसा ओळखता आला नाही. अर्जुन मला वेळोवेळी सांगत होता, मी त्याचं काय ऐकलं नाही आणि उलट मी त्यालाच आता उलट बोलत राहिलो आणि माझ्या अर्जुनला मी दोष देत राहिलो असा आता प्रताप स्वतःच्या मनाशी विचार करत असतो. तर आता कल्पनाला आपण कसे सांगितले की मला या मुलीचं तोंडही बघायचं नाही आणि त्याच मुलीने आज भर कोर्टात आता आपल्याला निर्दोष सिद्ध केलं हे प्रतापच्या डोळ्यासमोर येत असते. स्वतःच्या हाताकडे बघत प्रताप म्हणतो अर्जुन मी हे काय करून बसलो आणि प्लीज अर्जुन मला माफ करशील का. तेवढ्यात सायली तिथे येते आणि प्रतापला बघून म्हणते की बाबा माणूस हा चुकतोच आणि तुम्ही तर तुमच्या मुलावरती हक्क दाखवला आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाला बोलून दाखवले का तुम्हाला त्याची कोणती गोष्ट आवडत नाही म्हणून. त्यानंतर आता सायली ही प्रताप समोर बसते आणि प्रतापच्या मांडीवर हात ठेवत म्हणते की बाबा हे जे काही घडलं ना त्यात तुमचा काहीही दोष नाही. खरं तर परिस्थिती तशी होती. तेव्हा प्रताप हा सायलीकडे बघतो. सायली म्हणते की आणि या सर्व घटनेला कोण जबाबदार होतं हे देखील आपल्याला कळलं बाबा आणि त्याला त्याची शिक्षा सुद्धा मिळाली. सायली म्हणते की तेव्हा हेही एक वाईट स्वप्न होतं हे तुम्ही असं समजून विसरून जा हे सगळं आणि सणासुदीच्या दिवशी आज आपल्या घरात आनंदाचं वातावरण आहे बाबा. सायली म्हणते की खाली सर्वजण आनंद साजरा करतात आणि तेव्हा तुम्ही प्लीज खाली चाला, हे तुमची खरंच खूप वाट बघतात. प्रताप म्हणतो पण मी अर्जुन समोर कुठल्या तोंडाने जाऊ, कारण मी अर्जुनवर विश्वास ठेवला नाही. प्रताप म्हणतो मैपत सारख्या नीच माणसाला मी अर्जुनपेक्षा जवळ केले, अर्जुनचा रागराग केला, त्याला वाटेल ते बोललो. सायली म्हणते की अहो बाबा ते जाऊ द्या, ते सगळं संपलंय आता आणि यांच्या मनात तुमच्याविषयी किंचितही राग नाहीये. सायली म्हणते की आज सगळेजण खाली यांचं कौतुक करतात पण यांचे लक्ष फक्त तुमच्याकडे लागले आहे बाबा आणि तुमचा हात जर त्यांच्या मायेचा हात डोक्यावरून फिरला नाही तर यांचा आनंद अर्धवट राहील आणि विजयी अर्धवट राहील बाबा. तेव्हा प्रतापला सायलीचे ते म्हणणे पटलेले असते. सायली म्हणते बाबा तुम्ही खाली चाला, तुमची त्यांना खरंच खूप गरज आहे आणि एकदा त्यांना तुमचा मुलगा म्हणून हाक मारा. हसतच सायली म्हणते मी सुद्धा काय वेडी आहे आणि माझ्यापेक्षा अर्जुन सरांना तुम्ही चांगलं ओळखताना. तर हसतच प्रताप आता त्याचे डोळे पुसतो. प्रताप डोळे पुसत म्हणतो की खरं तर मला सुद्धा पहिल्यांदा वाटायचं की मी अर्जुनला चांगलं ओळखतो, पण आता मला वाटतंय की मी अर्जुनला नव्यानं ओळखायला लागलो. तर सायली खूप खुश होते.
तर आता सायली म्हणते येताना बाबा खाली आणि प्रताप सायली खाली येऊ लागतात. इकडे आता विमलला सर्वजण घडलेली सर्व हकीकत सांगतात. तेव्हा विमल म्हणते की वहिनी, मला ज्यावेळेस तो महिपत शिकरे घरी आला होता ना, त्याच वेळेस त्याच्यावर संशय आला होता. तर आता अर्जुनचं काही लक्ष नसतं. अश्विन म्हणतो काय रे दादा, तू कसला विचार करतोयस? तर अर्जुन म्हणतो कुठं काय. इकडे आता प्रताप हा खाली येतो. तर प्रताप आता लगेच अर्जुन समोर हात जोडतो. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि पुढे पळतच आता अर्जुन प्रताप समोर येतो आणि म्हणतो डॅड, मी तुम्हाला अशा परिस्थितीत नाही बघू शकत म्हणत आता पटकन आता अर्जुन हा प्रतापला मिठी मारतो. तर दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि सर्वजण ते प्रेम बघून अवाक झालेले असतात. आणि अस्मिताने तर तोंडाला हातच लावलेला असतो. पूर्णाई सुद्धा खूप खुश झालेली असते. तर कल्पनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यानंतर आता प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन, मला माझी चूक मोकळेपणाने मान्य करू दे. प्रताप म्हणतो कसंय ना बाळा, एका ठराविक वेळेनंतर मुलगा बापाच्या खांद्यापर्यंत येतो, पण तू माझ्यापासून खूप उंच झालायस बाळा आणि मी तुझ्यापेक्षा दुजा ठरलो. तर अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. त्यानंतर आता अर्जुन हा प्रतापचे डोळे पुसत म्हणतो डॅड, यात तुमची काही चूक नाहीये. जे समोर घडत होतं ना, त्यावरूनच तुम्ही फक्त तसं वागत होतात. अर्जुन म्हणतो त्या महिपत शिकरेने तुमच्यासमोर अशा विश्वासाच्या चाव्या क्रिएट केल्या ना, त्यामुळे हे सर्व घडून गेलं. पूर्णाई म्हणते की त्या नीच माणसांनी स्वतःच माझ्या प्रतापला अडकवलं आणि स्वतः सोडवण्याचं नाटक देखील केलं. पूर्णाई म्हणते एखाद्याने किती खालच्या पातळीवर यावं याला सुद्धा काही मर्यादा असतात. अर्जुन म्हणतो की पण पूर्णाई आता डॅड आले ना सुटून, तेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल. तर लगेचच पूर्णाई म्हणते की अर्जुन, पण रविराजही तुझ्यावर चिडले होते, मग त्यांनी ही केस तुला कशी लढायला दिली? लगेच अर्जुन म्हणतो की सांगतो आणि प्रतापला सोप्यावर बसवत अर्जुन आता रविराजने त्याला केस कशी लढायला दिली याची सर्व हकीकत सर्वांना सांगू लागतो. इकडे आता रविराज हा त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना अर्जुन आणि सायली त्याच्या ऑफिसमध्ये येतात. तर आता समोर येताच रविराज म्हणतो की तुम्ही इथे कसे आणि तुम्हाला इथे येण्याची परवानगी नाही हे माहिती आहे ना तुम्हाला? सायली म्हणते सर, आम्हाला माहिती आहे, पण आमचं काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, तेव्हा प्लीज तुम्ही ऐकून घ्या. रविराज म्हणतो मला काहीही ऐकायचं नाहीये. तर आता अर्जुन म्हणतो की माझ्याकडे असे पुरावे आहेत की त्याने तुम्हाला कळेल की औषधामध्ये ड्रग्ज कोणी ठेवले होते. व्हिडिओ रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डर सगळं माझ्याकडे आहे. ते ऐकून लगेचच डोळ्यावरचा चष्मा काढत रविराज आता अर्जुनकडे बघतो. अर्जुन म्हणतो की सध्या आपण आपला पर्सनल राग बाजूला ठेवूयात आणि डॅडला निर्दोष कसं सिद्ध करायचं हे बघूया. तर आता लगेचच रविराज अर्जुनला बसायला सांगतो आणि म्हणतो कसले पुरावे आहेत तुमच्याकडे? तर अर्जुन त्याच्याकडचा पेन ड्राईव्ह रविराजला देताच रविराज तो लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि त्यामधील व्हिडिओ आता रविराज समोर आलेला असतो. तर आता गुंडगिरी करून महिपतने कसे त्या प्रतापच्या माणसाला ते ड्रगचे विषारी पावडर औषधामध्ये मिक्स करायची सांगितली, याचा व्हिडिओ बघताच आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. तो व्हिडिओ बघून चष्मा काढत रविराज म्हणतो की अनबिलिव्हेबल, आणि महिपत शिकरेने हे सर्व केलं. अर्जुन म्हणतो आता हे पुरावे तुम्हीच कोर्टात दाखवून डॅडला निर्दोष सिद्ध करू शकता. तेव्हा रविराज म्हणतो की जे प्रतापसाठी मला करता आलं नाही ते तू केलंस अर्जुन. रविराज म्हणतो की तू एवढे भक्कम पुरावे गोळा केले की एकाच सेकंदात प्रतापची सुटका होईल. आणि लगेचच रविराज तो पेन ड्राईव्ह अर्जुनला देत म्हणतो की उद्या हेच पुरावे कोर्टात तू सिद्ध करशील माझा असोसिएट्स म्हणून. असे म्हणताच आता अर्जुनने तो पेन ड्राईव्ह आपल्या हातात घेतलेला असतो आणि रविराजला होकार कळवलेला असतो. ते सर्व ऐकताच प्रताप म्हणतो पण अर्जुन, हे जेव्हा तू रविराजांना सांगितलंस तेव्हा तू आम्हाला का नाही सांगितलं? तर अर्जुन सायलीकडे बघतो. अर्जुन म्हणतो कारण आम्हाला ते कुणालाही कळू द्यायचं नव्हतं, कारण ते जर कळलं असतं आणि महिपतपर्यंत गेलं असतं तर महिपत हा सावध झाला असता आणि आम्हाला त्याला बेसावध पकडायचं होतं. तर आता ते सर्व ऐकून प्रताप अर्जुनला जवळ बोलावतो. तर अर्जुन प्रतापच्या पायाजवळ बसतो. तेव्हा प्रताप म्हणतो कसे ना बाळा, ही केस मी तुला दिली नाही तरीसुद्धा तू केस जिंकलास, तेव्हा एक चांगला वकील तर तू आहेसच, पण त्यापेक्षा एक चांगला मुलगा आहेस तू. प्रताप म्हणतो देव करो आणि तुझ्यासारखा मुलगा सगळ्या बापांना मिळो असं मला वाटतं. तर लगेचच अर्जुन म्हणतो की डॅड, याचं श्रेय मला जात नाही, याचं श्रेय जातं माझ्या बायकोला. असे म्हणत आता अर्जुन सायलीकडे बघतो. अर्जुन म्हणतो त्या दिवशी ती बेल आणायला मार्केटमध्ये गेली होती, त्यावेळेस संतोषची पोरगी कशी रस्त्यावर चक्कर येऊन पडली आणि सायलीला तिला उठून कसं हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिचा कसा जीव वाचवला आणि त्यानंतर संतोषने कसा तो पेन ड्राईव्ह आता सायलीला दिला, हे सर्व हकीकत आता अर्जुन हा सर्वांना सांगतो. अर्जुन म्हणतो की पुराव्याचा पेन ड्राईव्ह सायलीकडे होता म्हणूनच महिपतच्या गुंडांनी तिला किडनॅप केलं होतं. तर लगेच अर्जुन म्हणतो पण माझी बायको सॉलिड चीट आहे हे महिपतला माहितीच नव्हतं. तर लगेचच कल्पना ही सायलीला तिच्याजवळ बोलावते.
जवळ येत आता प्रेमाने मायेचा हात फिरवत कल्पना म्हणते, सायली तू सर्व पुरावे मिळवलेस आणि दुसऱ्यांवरती येण्याआधी ते दुःख तू स्वतःवरती घेतेस. तर लगेच कल्पना म्हणते, म्हणून तर आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे असे म्हणत आता कल्पना सायलीला मिठी मारते. तर आता प्रताप अर्जुन हे सायलीकडे बघून त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर लगेचच विमल म्हणते की मला एक सगळ्यांचा सेल्फी काढायचा आहे आणि पटकन आता विमल सर्वांचे फोटो काढते. त्यानंतर आता अर्जुन हा बेडरूममध्ये येतो. तर सायली आता अर्जुनला फुलांचा बुफे देत म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमचं अभिनंदन. तर लगेचच अर्जुन म्हणतो की ही विक्ट्री फक्त मीच एकट्याने नाही जिंकली तर यामध्ये तुमचाही हात आहे. अर्जुन म्हणतो, तुम्ही माझ्या सगळ्या माणसांना मनापासून आपलं मानता याबद्दल खरंच तुमचं खूप थँक्स असे म्हणत अर्जुनने आता सायलीचे आभार मानलेले असतात. आणि तुम्ही मनापासून ही जी डेअरिंग केली त्याबद्दल खरंच तुमचं खूप थँक्स असे म्हणत आता अर्जुनने सायलीचा हात धरलेला असतो आणि प्रेमाने अर्जुन सायली दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तर आज सायलीने स्वतःच्या जीवावरती खेळून प्रतापला निर्दोष सिद्ध केलेले असते आणि खऱ्या अर्थाने सायली ही सुभेदारांची सून झालेली असते. आणि आज सायली ही सुभेदारांच्या गळ्यातील ताईत बनून अर्जुनची आवडती बायको झालेली असते. तर कशी वाटली सायलीची हुशारी आणि गुणाची सायली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.